आपल्या सर्वांना नमस्कार. तुम्हाला माहिती आहे, काही विचार असे असतात जे काळाच्या पलीकडे जातात. ते आजही आपल्याला मार्ग दाखवतात. आज आपण अखंड ज्योतीच्या मार्च 2020च्या अंकातील अशाच कालातीत ज्ञानाचा शोध घेणार आहोत. युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींच्या विचारांचा हा प्रकाशस्तंभ आपल्या जीवनात कसा प्रकाश टाकू शकतो, चला ते जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया एका खूप महत्वाच्या विचाराने. खरी आध्यात्मिकता म्हणजे जगापासून पळून जाणं नाही, तर जगाला अधिक चांगलं बनवणं आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की आपल्या आत जो बदल होतो आणि बाहेर जगात आपण जे काम करतो, या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत. खरा बदल हा स्वतःपासूनच सुरू होतो आणि मग तो हळूहळू संपूर्ण जगात पसरतो. आता अखंड ज्योती म्हणजे फक्त एक मासिक आहे असं समजू नका. हे एका खूप मोठ्या चळवळीचा आवाज आहे. ही चळवळ आहे युगनिर्माण योजना, म्हणजे एका नवीन युगाच्या निर्मितीची योजना. आणि तिचा उद्देश आहे नैतिक आणि आध्यात्मिक विचारांच्या पायावर संपूर्ण जगाला बदलणे. हे मासिक तेच विचार घराघरात पोचवण्याचे एक महत्त्वाचं काम करतं. तर आजचा आपला हा प्रवास 5 महत्वाच्या टप्प्यांमधनं होणार आहे. आपण अध्यात्माच्या विज्ञानापासून सुरुवात करणार आहोत, मग स्वतःमध्ये बदल कसा घडवायचा हे पाहणार आहोत आणि तिथून थेट एका नव्या युगाच्या भव्य दृष्टिकल्पनांपर्यंत पोचणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आपला पहिला टप्पा आहे अध्यात्माचे विज्ञान. आता बघा, अध्यात्म आणि विज्ञान हे 2 शब्द ऐकल्यावर असं वाटतं की हे 2 वेगळे रस्ते आहेत, नाही का? पण विचार करा, काय होईल जर आपण ह्या दोघांना एकत्र आणलं तर? हा विभाग आपल्याला त्याच तत्वज्ञानाची ओळख करून देतो जिथे श्रद्धा आणि तर्क एकत्र येतात, आणि मग अध्यात्म फक्त विश्वासाचा नाही तर अनुभवाचा विषय बनतो. तर मग हे वैज्ञानिक अध्यात्म म्हणजे नक्की काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कुठल्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. मग ती आध्यात्मिक गोष्ट काय असेना, तिला स्वतःच्या अनुभवाच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून पहा. हाच तो एक क्रांतिकारक विचार आहे जो धर्म आणि विज्ञानामधली दरी पूर्णपणे मिटवून टाकतो. आपल्या आत ना 2 प्रकारची जबरदस्त शक्ती असते. एक आहे इच्छाशक्ती, म्हणजे काहीही झालं तरी आपलं ध्येय सोडायचं नाही, हा पक्का निश्चय. आणि दुसरी आहे मनःशक्ती, म्हणजे आपल्या विचारांची ती प्रचंड ताकद जी आपल्या वास्तव घडवू शकते. आता विचार करा, जेव्हा हा दृढ निश्चय आणि सकारात्मक विचार एकत्र येतात तेव्हा अशक्य असं काहीच राहत नाही. ठीक आहे, आपल्यात शक्ती आहे हे तर कळालं, पण तिला जागं कसं करायचं? या विचारांना रोजच्या जीवनात कसं वापरायचं? आपला पुढचा टप्पा बरोबर याच प्रश्नांची उत्तरे देतो. हा मार्ग आहे आंतरिक आत्म्याचा शुद्धीकरणाचा, म्हणजेच वैयक्तिक बदलाचा एक व्यावहारिक मार्ग. या प्रवासाचा मूळ पाया आहे साधना. आता साधना म्हटलं की अनेकांना वाटतं की फक्त पूजार्चा किंवा प्रार्थना. पण नाही, त्याचा अर्थ त्यापेक्षा खूप खोल आहे. साधना म्हणजे स्वतःला ओळखण्यासाठी आणि आपल्यातील नको असलेल्या गोष्टी दूर करण्यासाठी केलेला एक शिस्तबद्ध रोजचा सराव. खरं तर हेच ते पहिले पाऊल आहे ज्यावर संपूर्ण आध्यात्मिक इमारत उभी राहते. हा जो व्यक्तिमत्व सुधारण्याचा मार्ग आहे ना, तो 4 सोप्या पण महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. याची सुरुवात होते ध्यानाने, ज्यामुळे आपलं गोंधळलेलं मन शांत होतं. एकदा का मन शांत झालं की मग विचारक्रांती शक्य होते. म्हणजे आपण जगाकडे एका नवीन सकारात्मक नजरेतून पाहू लागतो. याच नव्या दृष्टिकोनातून आपण आपलं जीवन व्यवस्थापन करतो, आयुष्यात एक संतुलन साधतो, आणि मग शेवटी आपल्या आत दडलेल्या खऱ्या क्षमता आपोआप जागृत होतात. आता बघा, जेव्हा आपल्या आत असा ज्ञानाचा बदलाचा प्रकाश पेटतो, तेव्हा तो फक्त आपल्यापुरता कसा राहील? तो तर बाहेर पसरणारच. आता आपण हेच पाहणार आहोत की हा वैयक्तिक बदल कसा एका मोठ्या सामाजिक बदलाची मशाल पेटवतो. कारण प्रवास नेहमी स्वतःपासून सुरू होतो, पण तो समाजापर्यंत पोहोचतो. खरं सांगायचं तर मोठमोठ्या सामाजिक बदलांची सुरुवात कुठल्या घोषणेने होत नाही, तर ती होते एका व्यक्तीच्या आतल्या बदलाने. जेव्हा एक व्यक्ती स्वतःला सुधारते, तेव्हा त्याचा प्रकाश आधी कुटुंबावर पडतो, मग आजूबाजूला आणि हळूहळू संपूर्ण समाजावर. अगदी तसंच जसं एक एक दिवा लावल्यावर अख्खं घर उजळून निघतं. हे मिशन फक्त मी आणि माझं इतकंच मर्यादित नाहीये. याचं ध्येय आहे एक मजबूत समाज घडवणं,
आणि त्यासाठी सामाजिक सुधारणा, महिला सक्षमीकरण आणि प्रत्येक माणसाच्या सन्मानाचं रक्षण करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आपली भारतीय संस्कृती आणि निरोगी कौटुंबिक संबंध यांच्या माध्यमातून समाजाचा पाया मजबूत करणं हे ह्या मिशनचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. ठीक आहे, आपण स्वतःपासून सुरुवात केली, समाजापर्यंत पोहोचलो. पण ह्या सगळ्याच्या शेवटी काय? या प्रवासाचं अंतिम ध्येय काय आहे? आता आपण याच सर्वात प्रेरणादायी भागाकडे वळतोय, एका तेजस्वी युगाच्या भव्य कल्पनेकडे. या मिशनचं अंतिम स्वप्न आहे एका नवीन युगाचं आगमन. एक असं युग जिथे प्रत्येक निर्णय ज्ञान आणि करुणेच्या आधारावर घेतला जाईल, जिथे माणूस म्हणून जगण्याच्या मूल्यांना सर्वात जास्त महत्त्व असेल. हे फक्त एक सुंदर स्वप्न नाहीये, तर हे एक स्पष्ट ध्येय आहे. आणि या ध्येयपूर्तीसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करण्याचं हे एक आवाहन आहे. तर मग या संपूर्ण चर्चेतून आपल्याला काय शिकायला मिळालं? चला थोडक्यात पाहूया. पहिली गोष्ट, अध्यात्माकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघा. दुसरी, साधनेच्या मार्गाने स्वतःला सुधारण्यासाठी वचनबद्ध रहा. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यातला छोटासा बदलही समाजात मोठं परिवर्तन घडू शकतो. आणि शेवटी या ज्ञानाचा दिवा घेऊन एका उज्ज्वल भविष्याच्या निर्मितीमध्ये आपलं योगदान द्या. आणि आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. हे सगळं ऐकल्यानंतर आपण आपल्या आत आणि आपल्या आजूबाजूला सकारात्मक बदल घडवण्यासाठी कोणतं पहिलं पाऊल उचलणार आहोत? बदलाची ती ठिणगी आपल्या सगळ्यांच्या आत आहे. तिला फक्त पेटवण्याची गरज